नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. विभाग 1 मध्ये तोंडी परीक्षेसाठी प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला अ. परिसंस्थेतील खालीलपैकी एक घटकाची उदाहरणे सांगा. जैविक घटक, भौतिक घटक, सेंद्रिय घटक, असेंद्रिय घटक, प्राथमिक भक्षक. ब. रक्ताची कार्ये, रक्तगटाचे प्रकार, रिक्तिकाचे कार्य, लवकांची कार्ये, पांढऱ्या पेशींचे कार्य सांगा 2 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 2. आम्ल व आम्लारी ओळखणे, प्रकाशाचे परिवर्तन नियम अभ्यासणे, मानवी हृदयाची रचना अभ्यासणे, उष्णतेमुळे होणारे स्नायूंचे प्रसरण अभ्यासणे. यापैकी फक्त एकेका घटकाची माहिती सांगायची आहे. विभाग 2 मध्ये लेखी प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 3 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH 7.4 असतो. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. उष्णता मोजण्यास कॅलरीमापी हे उपकरण वापरतात. सपाट आरशावर आपातबिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात. ब. प्रयोगशाळेतील दर्शकाची नावे लिहा. उत्तर लिटमस पेपर, फिनॉल्फ्थॅलीन, हळद, मिथिल ऑरेंज. क. वेगळा शब्द ओळखा. सेल्सिअस, फॅरेनहाइट, कॅलरी, केल्व्हिन. उत्तर कॅलरी. दुसरा प्रश्न पहा. श्वसननलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका. उत्तर केशिका. ड. प्रश्न चुकीबरोबर ते लिहा. 2 गुण. 1. प्रकाशवर्षे हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात. चूक. धातूंची ऑक्साईडे आम्लारी धर्म असतात. बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील तक्ता पूर्ण करा. आम्ल नायट्रिक आम्ल, रेणुसूत्र HNO3, आम्लारी सोडियम हायड्रॉक्साईड, रेणुसूत्र NaOH. आम्ल सल्फ्युरिक आम्ल H2SO4, आम्लारी अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. पुढील प्रश्न ब. शास्त्रीय कारणे लिहा. 6 गुण. 1. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. उत्तर. ध्वनीला प्रसार होण्यासाठी माध्यमांची आवश्यकता असते. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तिथे कोणतेही माध्यम उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रावर असलेले अंतराळवीर थेट एकमेकांचे आवाज ऐकू शकत नाहीत, कारण तिथे ध्वनी प्रसार होण्यासाठी आवश्यक असे माध्यम नाही. 2. रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते? उत्तर. रेल्वे जेव्हा रुळावरून जाते तेव्हा चाकांच्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. या उष्णतेने लोखंडी रुळे प्रसरण पावतात. त्यांच्या आकारमानात वाढ होते. वाढ होऊन ते एकमेकांवर चढू नयेत म्हणून त्यामध्ये फट ठेवतात. 3. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. उत्तर. मानवाचे रक्त हिमोग्लोबिन नावाच्या लोहयुक्त प्रथिनांमुळे तांबड्या रंगाचे दिसते. पुढील प्रश्न क. खालील समीकरण पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. CaCl2 Na2CO3. त्याचं पहा संतुलित समीकरण कसं आहे. CaCO3 2 NaCl. ड. फरक स्पष्ट करा. प्रकाशाचे नियमित परावर्तन, प्रकाशाचे अनियमित परावर्तन. पहिला फरक पहा. परावर्तन पृष्ठभाग हा अत्यंत गुळगुळीत आणि चकचकीत असतो. अपरावर्तन पृष्ठभाग हा खडबडीत किंवा असमान असतो. दुसरा फरक. समांतर येणारे प्रकाशकिरण परावर्तनानंतरही एकमेकांना समांतर राहतात. समांतर येणारे प्रकाशकिरण परावर्तनानंतर वेगवेगळ्या दिशांना पसरतात. तिसरा फरक. स्पष्ट आणि सुस्पष्ट प्रतिबिंब मिळते. इकडे स्पष्ट प्रतिबिंब मिळत नाही. उदाहरणार्थ, आरशात दिसणारा आपला चेहरा, इकडे कागदावरून होणारे प्रकाशाचे विकिरण. पुढील प्रश्न क्रमांक 5. आकृती पूर्ण करा. लोकसंख्या वाढ, संसाधनांचा वाढलेला वापर, कचऱ्याचे उत्पादन, औद्योगिकीकरण. परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती. जंगलतोड, जमीनऱ्हास, युद्धे. पुढील प्रश्न ब. H2O ह्या सहसंयोजी रेणूची निर्मितीची आकृती पूर्ण करा. इथे जागा दिलेली आहे, तिथे आकृती पूर्ण करा. क. प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ताऱ्यांच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या? उत्तर. ताऱ्यांच्या 3 अंतिम अवस्था: श्वेतबटू, न्यूट्रॉन तारा, कृष्णविवर. 2. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत?
सिलिका, सोडा, चुनखडी. पुढील प्रश्न ड. जोड्या लावा. अ गट ब गट दिलेले आहेत. अ गटमधील पहा. काझीरंगा, त्याचं उत्तर आहे क. 2. गिरचे जंगल, त्याचं उत्तर आहे अ. आशियाई सिंह. भरतपूर, त्याचं उत्तर आहे ब. पाणपक्षी. यानंतर पुढील प्रश्न ई. आकृतीचे निरीक्षण करून रिकाम्या चौकटीत योग्य नावे लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आपत्ती किरण, परावर्तित कोन याप्रमाणे सर्व नावे पूर्ण करा. पुस्तकामध्ये आहे तशी ही आकृती आहे. त्यामधून एका चौकटीत नाव राहिलेलं आहे ते पाहून लिहा. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6, त्यामधील अ. 77° फॅरेनहीट हे तापमान सेल्सिअस या एककात किती असेल? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. तापमान रूपांतरणाचे सूत्र लिहिलं. C = 5/9 कंसात F-32. येथे F 77 दिलेला आहे, ती किंमत लिहिली. 77 - 32 45. 9ने भागाकार केला. 5 × 5 25, म्हणजेच 77° फॅरेनहीट म्हणजेच 25° सेल्सिअस होईल. ब. प्रश्न. तुमच्या घरामध्ये तसेच परिसरामध्ये दिसून येणाऱ्या रासायनिक बदलांची यादी करा. उत्तर. दुधाचे दही होणे, स्वयंपाकासाठी गॅस जळणे, लोखंडी वस्तूंना गंज चढणे, फळ पिकणे यासारखी तुम्हाला माहीत असणारी तुम्ही उदाहरणे लिहू शकता. 2 गुणांसाठी 4 उदाहरणे लिहिणे अपेक्षित आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. क. प्रश्न आहे. माझा रंग कोणामुळे? लाल टोमॅटो, लायकोपीन, हिरवे पान, क्लोरोफिल किंवा हरितद्रव्ये. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ड. प्रश्न. एक नादकाटा 5 सेकंदात 1000 वेळा कंप पावतो, तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. उदाहरण सोडून दिलेलं आहे. वारंवारता बरोबर 1000/5 = 200 हर्ट्झ. ध्वनीची वारंवारता किती येणार आहे? 200 हर्ट्झ येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. परिदर्शीची सुबक आकृती काढून नावे द्या. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत, त्याचा सराव नक्की करा.